सांगताना ज्ञानेश्वरी तुला एवढी मोठी का वाटते? आजच्या जगात तू नेहमी म्हणते की शास्त्र आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे देवदेव नाही. 16व्या वर्षी त्यांना सापडली, शोधली आणि आपल्यापर्यंत ज्ञान देव माऊलींनी आणले. मग आम्ही का वाचावी? सांग. आता गीता संपूर्ण जगामध्ये या 10 वर्षात संपूर्ण जगात प्रत्येक शाळा महाविद्यालयात गीता वाचली जाणार आहे, गीता शिकवली जाणार आहे. त्याहीपेक्षा ज्ञानेश्वरी, गीता ही ज्ञानेश्वरीपेक्षा मोठी आहे. तुम्ही रसगुल्ला खाल्ला असेल तर रसगुल्ला म्हणजे जर गीता आहे तर त्यातला पाक म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे. पाकाशिवाय त्या ज्ञानेश्वरी त्या गीता वृक्ष आहे, पण ज्ञानेश्वरीने स्वतःच म्हटलंय अमृताचे पैजाणी एवढंच तुम्हाला माहित आहे. परंतु माऊली 16 वर्षाची म्हणते नाद ब्रह्म खुजे. नाद ब्रह्म म्हणजे भगवंताची बासरी माझ्या ज्ञानेश्वरी पुढे खुजी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सर्वांनी शिकलीच पाहिजे. संसार करा तुम्ही, पण स्वतःच्या उद्धारासाठी तुम्हाला ग्रंथांचा सत्ग्रंथाचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. संसार सगळे करतात, चिमणे पाखरं करतात, पण सगळ्यांनी लक्षात ठेवा की सद्ग्रंथ हेच तुम्हाला आणि जगाला तारू शकतात. तुम्ही काय कमावलं देव तिथे शिक्षण डिग्र्यांना काही अर्थ नाही. शिक्षणाला अर्थ आहे तर शिक्षण पैशासाठी होत आहे ना, भौतिक पैसा कमवण्यासाठी. तुम्ही भौतिक वस्तूसाठी शिक्षण घेऊन राहिले. तुम्ही अध्यात्माचा जो गुरुकुल पद्धतीमध्ये जो विद्यार्थी तयार होत होता, त्याच्यामध्ये चाणक्याने स्वतः राज्य नाही केलं, पण त्यांनी राजा निर्माण केला. अशी जी मानसिकता आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये अध्यात्मातच निर्माण होते. चाणक्याची गोष्ट अशी सांगता एकदा कोणीतरी त्याला भेटायला आले तेव्हा तो काहीतरी लिहित बसला होता. तर तो लिहित असताना त्यांनी ते लिहिणं झालं तर तो दिवा विझवला, दुसरा दिवा लावला, मग त्याच्याशी बोला नाही असं काय केलं म्हणे, ते छोटे छोटे दिवे. तर म्हणे तो दिवा म्हणे राजाच्या त्याने तेलाने चालत होता. जाता जाता तू कृष्णासाठी काय म्हणशील? काय इच्छा आहे की 75 साहित्याकडे तुझी 76कडे वाटचाल आहे. आता या नवरात्रात तुझे 76 पूर्ण होतील. तर एखाद्या गाण्याने तू या कार्यक्रमाची आपल्या गप्पांची माहिती सांगता करशील? म्हणजे गजानंद पुस्तक आहे, त्याच्यात एक विरहिणी राधा म्हणून कविता आहे. यमुना नीर चिरत शब्द कानी आदळे, विरहा वेळ इथे काही नाही रे उरले. यमुना नीर चिरत शब्द कानी आदळे. जय श्याम. धन्यवाद. आणि भारत मातेला वंदन 2 ओळी भारत मातेसाठी. भारत मातेरी जय होगी जय हो. भारत मातेरी जय होगी जय हो. तेरी पूजा में जीवन दिया हो. भारत मातेरी जय होगी जय हो. भारत माता की जय. आयोजकांचे मनापासून अशी माझी नीता माऊली. आज आपण तिचं भाव विश्व इथे बघितलं आणि आधीच सांगितलं विद्यापीठ आहे तिच्यातला हा प्रत्येकातला 4 तिचे क्षेत्र सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक त्या क्षेत्रामधले थोडे थोडे पैलू, कुटुंब ते सगळे तिने उलगडले आणि मला इथे सृजननी सुंदर ही संधी दिली. मायलेटीचा हा संवाद आपण सर्वांनी गोड करून घेतला. काही चुकलं असेल तर माफ करा, काही राहिलं असेल तर माफ करा. पण ही सुंदर मुलाखत झाली आणि मलाही छान वाटलं आज आईशी अशा निवांत गप्पा मारताना. महिनाभर आम्ही धावतोय, आज आम्हाला ही संधी इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल आशिष दादा आणि दोन्ही आशिष दादांचे आभार मानते. आणि पुढील सूत्र मी सुंदर अशी निवेदिता याच्याकडे सोपवते. अतिशय उत्कटपणे तुम्ही नीता काकूंचं भावविश्व आमच्या समोर उलगडून दाखवले. मला ठाऊक आहे की या मुलाखतीच्या अनुषंगाने रसिकांच्या मनात पण काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी मी आता आपल्यात अरे बापरे, मला नेहमी ऐकताच सुजन व्यासपीठावर मला वाटतं ही 6वी-7वी वेळ आहे. राणी हिराई काय, जिजाबाई काय पहिला 2013ला आणि प्रकाशन सोहळ्यात सुद्धा मला दादाने बोलावलंय, सुगम संगीतात बोलावलंय. बऱ्याच कार्यक्रमात जोपर्यंत मी चंद्रपूर बुडूसमध्ये 12 वर्ष राहिली आणि बऱ्याच कार्यक्रमात मला आनंद वाटतो. सुजन वारकरी, आम्ही ही कविता सुद्धा लिहिली होती, माझ्या मैत्रिणीने
मीनू वरगंटीवार. तेव्हापासून आम्ही सृजन वारकरी हा शब्द वापरतो. सृजनला 100 झाली होती तेव्हा मी होती. खूप छान. पण आईच्या समोर काय, मी बामर, पण आईनीच केलेलं ये श्रीरामा हे गाणं जे मोहन भागवतजींना पण आवडलं. जेव्हा अयोध्येला शिलान्यास सोहळा झाला 5 ऑगस्ट 2020ला, सगळा भारतीय समूह नव्हे विदेशात सुद्धा आनंद झाला की बाबराची मस्जिद पाडून माझा राम, तंबूमधला राम मंदिरात आला. ढसढस रडली माझी माऊली की त्याच्यासाठी कोट्यावधी कारसेवकांनी इथे प्राणांची आहुती दिली. म्हणजे माझ्याच देशात, माझ्याच हिंदुस्थानात माझ्या रामाला जागा नव्हती. हे अंगावर काटा आणण्यासारखं होतं. जेव्हा आई सांगायची घरात, वातावरण होतं आणि कोरोनाचा काळ होता, आईने गाणं रात्रीतून लिहिलं. मला म्हणते जने याला चालला, चैत्रे याला चालला. तर ते छोटंसं एक ओळ म्हणून दाखवते. ये तू ये श्रीरामा स्वराज मंदिरे, ये तू ये श्रीरामा स्वराज मंदिरे, शतके ही 5 गेली वनवासी तू सख्या रे, ये तू ये श्रीरामा राज मंदिरे. सुंदर आहे ती कडव्यांचं. जरूर ज्यांना हवं असेल युट्यूबला आहे, जरूर ऐका. सुमनताई काय बोलायचं आहे? गावावरून आली का ताईसाठी? बोल. ती खास आली का? तू कशी घडली सांग ना, मलाही सांग. यांना सगळ्यांना आवडली, आपलं कुटुंब आहे. सुमनताई उभी राहा, उभी राहा, ये इकडे समोर बोल. परमपूज्य श्री गुरुदेव चरणचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि माऊली आणि चैतन्यबाई खट्टे यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि मी त्या निमित्तानेच पाहिली घडली. मी अळानी पाहिली. मला काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, परंतु ही माऊली माझे गुरु आहे आणि एका शब्दाने 4 वेळा पूर्ण सांगते. म्हणजे जसा आमची वारी निघते तेव्हा आमचा सतसंग सुरू राहते. आत्ताच ते माऊली म्हणाली होती की ही माऊली हिरा आहे, संत आहे, थोर आहे. तिच्या निपट पायाची असा धूळ लावल्यानं माणसाचा कल्याण होतं. आणि माऊली पहिली वारी आमची शेगावची झाली. दोघी माऊली आणि मी सुदामे आणि कृष्ण हे आमची जोडी तरी जमते का? परंतु पायी हा भगवंताची लीला आहे. म्हणून पहिली वारी आमच्या गजानन बाबाची झाली. आणि मग सांगितले की माऊली, अरे तेवढ्या महाराष्ट्रात, तेवढ्या पंढरपूरला आपण चालत नाही, परंतु जवळची तरी वारी सुमनबाई तू वारी कर. म्हणजे आमच्या गावाच्या जवळच आहे धाबा गाव. त्या धाब्याला कोंडया बाबा राहतात आणि होम यज्ञ होते सगळा. तर ती वारी आमच्या गावामधून 7 वर्ष झाले ना, 7-10 वर्ष, 10 वर्ष झाले. 10 पासून सुरू आहे. 10वा वर्ष सुरू आहे. आमची पालखी सुरू आहे. माऊली सांगलेला एक शब्दामध्ये तिच्या ताकद आहे. काही वाया गेला नाही. आम्ही तिकडले सगळे आम्ही शेतकरी लोक, कुठला पैसा, कुठला अडका, कुठला काहीच नाही. परंतु जे आम्ही हे म्हणजे वारीसाठी आम्हाला का पाहिजे, टाली पाहिजे ढकलण्यासाठी हे गाडी करतात. आम्ही टाली करतो. टालीवर एक लास्पीकर आणि तो लास्पीकर मांडून आम्ही चाललं तिकडे रामकृष्ण हरी म्हणत, दुसरा काही नाही. त्या प्रकारे आमचा अनुभव सांग ना. आता 15 वर्ष झाले. हो, 15 वर्ष झाले. 15 वर्षाची वारी आहे. तर एक अनुभव कसा आला? लोक हसतही होते, तू सांगायची लोक हसत होते तेव्हा. तर मी म्हणाली की आता आमचा जीव फुकट वाया जाते. माऊली आम्हाला अशी सहज नाही मिळाली. माऊली
मी जेव्हा गुरुकुंज मौझरीला गेली हे ग्रामगीता वाचून ते साहेब दाखवले होते तेव्हा सुनंदाई, थोडक्यात सांग, सगळे बोलणार आहे ना? थोडक्यात सांग. हा. तर मग हे गुरुकुंज मौझरी मध्येच मी विचारले की कोणी चांगली अनुभव पाहिजे असेल तर सांगा ना जी, म्हणून तर ही माऊली मला मिळाली. तेव्हापासून आमचा संबंध 20-25 वर्ष झाले. त्याच्या कुटुंबातलीच असल्यासारखे ते खूप मान देतात. आणि आज मी लग्नाला गेली होती आष्टीला, माझ्या पुतण्याचा कडे लग्न होता, तेथून मी आली. माऊली फोन लागली की बाई आहे म्हणे कार्यक्रम माझ्या आईचा. हो म्हणे. आता पुन्हा पुण्याला गेली तर कधी भेटते भेटी गाठी नागू होते. पाटलाने कसं मारलं सांग मारलं. ना पहिल्या कीर्तनाला. आता मारत नाही, आता तुला सत्संगात पाठवते निंदा करण्यापेक्षा. हा, नाव घेऊन टाक. पहिलं तशीच राहते बाई, कोणी जाऊ देत नाही. कोणाचाही नवरा तरास करणारच आहे. आम्हाकडले तर दारू पेते. हा, आता सोडले. हे सत्संगामुळे परिवर्तन झाला घरामध्ये. हा, म्हणून आता सोडले. चांगले आहे. आता नाव घेऊन टाक. नाव सगळ्यांना आवडतं. आम्ही युट्यूबला बघून पटकन. दारी होता नळावर ठेवलं, गुंडावर टाकलो गाडना, ढाकू पाटलाच्या माडीवर सुमनबाईचा पाडला. अशी मजा येते आमच्या वारीतला.